महाराष्ट्रातील शेतकऱ्यांच्या आत्महत्या कमी व्हाव्यात. आई महालक्ष्मीची, अंबाबाईची अशी कृपा राहिली, स्वामींची अशी कृपा राहिली की चित्रपटानं पहिल्या 4 दिवसातच अनेक विक्रम मोडले. प्रत्येक मराठी रसिक प्रेक्षक जीव तोडून सिनेमावर प्रेम करतोय आणि सगळ्यात महत्वाचं, सिनेमाची पब्लिसिटी आम्ही करत नाहीये, तर जो मराठी माणूस हा सिनेमा पाहून जातोय तो सगळीकडे जाऊन या सिनेमाबद्दल बोलतोय. त्यामुळं स्नेहलचं आणि मोहन जोशींचं खरं तर कौतुक आहे. त्यांनी एवढं सुंदर काम केलं आणि देऊळ बंद सिनेमा केलाय, पण प्रत्येक देवळात जाऊन नतमस्तक होऊन आम्ही प्रार्थना करतोय की या चित्रपटाला असं यश दे. शेतकऱ्याच्या प्रत्येक घरात नाही तर प्रत्येक शेतकऱ्याच्या मनात हा चित्रपट गेला पाहिजे. तेव्हा त्याच्या मनात चुकून का होईना कधी वाईट विचार कुठला आला तर निघून गेला पाहिजे. आणि सिनेमात आम्ही शेतकऱ्याला प्रति परमेश्वर म्हटलंय, कारण परमेश्वर माणसाला जन्माला घालतो, म्हणजे माणसाला जन्माला घातलंय आणि परमेश्वराने जी कलाकृती केली माणूस नावाची, तिचं पोट शेतकरी भरतो. त्यामुळे शेतकरी हा सुद्धा प्रति परमेश्वर आहे आणि परमेश्वराला किंवा प्रति परमेश्वराला आपल्याला असा अर्धवट सोडून जायचा अधिकार नाही. त्यासाठीच हा चित्रपट निर्माण केला. गोकुळची बासुंदी पुन्हा खावीशी वाटतेय. खरं सांगू, मलाही खावीशी वाटतेय. पुन्हा पुन्हा खावीशी वाटणारी गोकुळ बासुंदी.